पॉडकास्टच्या स्वरूपात चौकस आणि पारदर्शी वार्तांकन, गल्ली दिल्ली ते जागतिक घडामोडींवर चौफेर आणि चौकस लक्ष. नव्या डिजिटल युगासाठी उदय सकाळच्या डिजिटल भविष्यपत्राचा. जग तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. भेट द्या सकाळ वेबसाईटला किंवा डाउनलोड करा सकाळ ॲप. नमस्कार, मी गौरी कुबेर. सकाळच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज पॉडकास्टमध्ये आपण ऐकणार आहोत ऑल्ट न्यूजच्या मोहम्मद जुबैरला सुप्रीम कोर्टानं दिला जामीन. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाविषयी पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार आहे. नेमबाजीच्या वर्ल्ड कपमध्ये भारत पदक तालिकेत टॉपवर. नेटफ्लिक्सला 9.5 लाख युजर्सनं केलं अनसबस्क्राईब. आणि चर्चेतील बातमीत आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. श्रोत्यांनो, पॉडकास्टला सुरुवात करूयात श्रीलंकेच्या बातमीनं. श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आज देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यात आली आहे. रनिल विक्रमसिंघे आता श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती असणार आहेत. पोस्टल बॅलेटद्वारे झालेल्या मतदानात 134 खासदारांनी त्यांच्या बाजूनं मतदान केलंय. सध्या रनिल विक्रमसिंघे हे काळजीवाहू अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. रनिल विक्रमसिंघे हे 1994 पासून युनायटेड नॅशनल पार्टीचे प्रमुख आहेत. ते आतापर्यंत 4 वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान झालेले आहेत. महिंदा राजपक्षे 2020 मध्ये पंतप्रधान होण्याआधी रनिल हे श्रीलंकेचे पंतप्रधान होते. रनिल यांनी 70च्या दशकात राजकारणात प्रवेश केला होता. 1977 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून ते निवडून आले होते. 1993 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान होण्यापूर्वी रनिल यांनी उपराष्ट्रमंत्री, युवा आणि रोजगार मंत्री यांसह इतरही अनेक मंत्रालये सांभाळली आहेत. अल्ट न्यूजच्या मोहम्मद जुबैरला सुप्रीम कोर्टानं दिलाय जामीन. अल्ट न्यूजचा संस्थापक सदस्य मोहम्मद जुबैरला बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं सर्व 6 केसेसमध्ये जामीन मंजूर केलाय. मोहम्मद जुबैर यांना उत्तर प्रदेशात त्यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या सर्व 6 FIRs मध्ये जामीन मंजूर करण्यात आलाय. जुबैरला कोठडीत ठेवण्यासाठी कोणतंही औचित्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. या काळात UP सरकारप्रमाणे सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेली SIT ही विसर्जित करण्यात आली आहे. मोहम्मद जुबैरला 20,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलाय. तसंच जुबैर विरुद्धच्या प्रकरणांची एकत्रित चौकशी करण्याची गरज असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. सुप्रीम कोर्टानं जुबैर विरुद्ध UP मध्ये नोंदवलेल्या सर्व FIR दिल्लीला हस्तांतरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाविषयी पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार आहे. 21 जूनला शिवसेनेतील 40 आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले होते आणि त्यांनी भाजपबरोबर युती करत सत्ता स्थापन केली. या विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेलीय. या प्रकरणावर बुधवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकण्यात आला. शिंदे गटाचे वकील ॲडव्होकेट हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी 10व्या सूचीचा संदर्भ दिलाय. तर शिवसेनेकडून ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी राज्य संघटनेच्या 10व्या सूचीचा संदर्भ देत सत्ता स्थापनाचा दावा लोकशाहीला धोकादायक असल्याचा युक्तिवाद केलाय. यात शिंदे गटातील आमदारांनी व्हीप लागू असताना देखील भाजपच्या विधानसभा अध्यक्षाच्या उमेदवाराला केलेलं मतदान, तर शिंदे गटानं लागू केलेल्या व्हीप विरोधात झालेलं मतदान, सुप्रीम कोर्टात निलंबित आमदारांचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सभागृहात घेण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावाचं मतदान आणि करण्यात आलेली सत्ता स्थापना अशा सर्व बाबतीत 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाचा पासपोर्ट हा सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट क्रमवारीत आघाडीवर आहे. जग आता कोरोना महामारीच्या परिस्थितीतून हळूहळू वर येतंय.
त्यामुळेच युरोपीय राष्ट्रांचं वर्चस्व असलेल्या महामारीपूर्वीच्या या क्रमवारीत आता बदल झाल्याचं दिसून आलंय. जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाच्या पासपोर्टला जवळपास 193 देशांमध्ये कोणत्याही कटकटींशिवाय प्रवेश आहे. हेनली अँड पार्टनर्स या पासपोर्ट क्रमवारी ठरवणाऱ्या कंपनीनं ही माहिती दिली आहे. साल 2022 साठी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत रशियाचा 50वा क्रमांक लागतो. रशियन पासपोर्टला 119 देशांमध्ये कोणत्याही अडचणींशिवाय प्रवेश मिळतो. चीनचा क्रमांक 69वा असून 80 देशात प्रवेश आहे. तर भारताचा क्रमांक 87वा लागतो. अफगाणिस्तानचा क्रमांक सर्वात खालचा आहे. त्या पासपोर्टवर केवळ 27 देशांमध्ये प्रवेश मिळू शकतो. ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटत असेल, पण सरकार विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी हे काम करणार आहे. रेल्वे परीक्षेचं ठिकाण ठरवण्यासाठी गुगल मॅपचा पहिल्यांदाच वापर होणार आहे. प्रत्यक्षात परीक्षा केंद्र उमेदवारांच्या घरापासून दूर असल्यानं होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय. सरकारच्या नियोजनानुसार रेल्वे परीक्षा आता 300 किलोमीटरच्या परिघात होणार आहे. त्यासाठी गुगल मॅपचा वापर करण्यात येणार आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच RRB आता विद्यार्थ्यांच्या घरच्या पत्त्यानुसार केंद्र ठरवणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्र विद्यार्थ्याच्या राहत्या घरापासून 300 किलोमीटरच्या आत असेल. OTT प्लॅटफॉर्म्सवर सिनेमे पाहणं आणि वेगवेगळ्या वेबसिरीज याला मोठा प्रतिसाद कोरोनाच्या काळात मिळत होता. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेतलं होतं. पण गेल्या काही महिन्यांपासून नेटफ्लिक्सच्या युजर्सची संख्या सातत्यानं कमी होत गेलीये. आता समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार एप्रिलपासून जूनपर्यंत तब्बल 9.5 लाख युजर्सनं नेटफ्लिक्सला अनसबस्क्राईब केलंय. नेटफ्लिक्स हे जगभरामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारं OTT माध्यम आहे. इतर देशांमध्ये नेटफ्लिक्सला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली असतानाच भारतात मात्र त्यांच्या वाट्याला अपयश आल्याचं दिसून आलंय. गेल्या काही वर्षांपासून नेटफ्लिक्सला मोठा दणका बसतोय. नेटफ्लिक्सच्या CEOंनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली होती. ISSF वर्ल्ड कप्स नेमबाजीच्या वर्ल्ड कपमध्ये भारत पदक तालिकेत टॉपवर. श्रोत्यांनो, भारतीय नेमबाजांनी ISSF वर्ल्ड कप्स 2022 स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. भारत पदक तालिकेत टॉपवर पोचलाय. भारतानं कोरियामधील चँगवॉन इथं सुरू असलेल्या रायफल, पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात आतापर्यंत 15 पदकं जिंकली आहेत. यात 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. बुधवारी स्पर्धेच्या अंतिम दिवशी भारताच्या अनिश भानवाला, विजयवीर सिद्धू आणि समीर यांनी रौप्य पदक जिंकलंय. त्यांनी हे पदक पुरुष 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात जिंकलंय. अंतिम सामन्यात चेक रिपब्लिकनं भारताचा 15-17 असा पराभव केलाय. या तिघांनी पात्रतेच्या 2 फेऱ्या पार करत अंतिम फेरीत धडक मारली होती. पहिल्या फेरीत त्यांनी 872 गुण मिळवले आहेत, तर दुसऱ्या फेरीत 578 गुण मिळवत पहिलं स्थान पटकावलंय. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. महाराष्ट्रात OBC आरक्षणासह निवडणुका होणार आहेत. बांठिया अहवालानुसार राज्यातील निवडणुका पुढील 2 आठवड्यात घेतल्या जाव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. 8 जुलैला 92 नगर परिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार होत्या. मात्र राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील 2 आठवड्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी OBC राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारनं शब्द पाळलाय. सर्वोच्च न्यायालयाकडून OBC आरक्षणाला मान्यता मिळणं हा संपूर्ण समाजाचा विजय आहे, असं ट्विट केलंय. तर शिंदे फडणवीस राज्य सरकारनं सादर केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारल्याचं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकार हे OBC आरक्षणासंदर्भात गंभीर नव्हतं असा आरोप केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ
यांनी देखील देशात ओबीसींना सरसकट 27% आरक्षण लागू करण्यात यावं अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले आहेत, सगळ्या रिपोर्टच्या बाबतीमध्ये आम्ही सुद्धा काही ऑब्जेक्शन घेतली होती, कारण काही ठिकाणी फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये 10% झालेले आहेत किंवा ठाणे शहरामध्ये वगैरे किंवा आणखी काही शहरामध्ये, हे आम्हाला बिलकुल मंजूर नव्हतं. याचं कारण जे आहे त्यांनी केवळ आडनावं घेऊन जे आहे ओबीसीची जी आहे संख्या म्हटलेली आहे. पण मागे सांगितल्याप्रमाणे गायकवाड नाव जसं मराठामध्ये आहे, ओबीसी मध्ये आहे, दलितांमध्ये सुद्धा, तर केवळ त्याच्यावर जाऊ नका असं आमचं म्हणणं होतं. परंतु शेवटी ही सुप्रीम कोर्टाची तारीख लागलेली होती आणि त्यामुळे आणखी उशीर करणं काही उचित झालं नसतं असं आम्हाला सांगण्यात आलं. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा गप्प बसलो की बाबा ठीक आहे, एकदाचं गेलेलं आरक्षण जे आहे हे परत मिळवा. याच्यानंतर आमची लढाई काही संपणार नाही आहे, आमची लढाई राहणार आहे. हे काही ठिकाणचे जे आहे हे आकडे आम्हाला मंजूर नाही, त्या ठिकाणी कलेक्टरच्या माध्यमातून राज्य सरकारनं त्याच्यावर पुनर्विचार करावा आणि ते आरक्षण आम्हाला सगळ्या ठिकाणी योग्य प्रकारे मिळालं पाहिजे. खरं तर आमची ही सुद्धा मागणी आहे भारत सरकारकडे की ह्या सगळ्या याच्या विषयांमध्ये न जाता, जसं शेड्यूल कास्टला वगैरे जे आहे संविधानामध्ये आरक्षण दिलेलं आहे कायमस्वरूपी, तुमचं आरक्षण एवढे टक्के आहे, तसं 27% आरक्षण हे सर्रास सगळ्या देशामध्ये लागू केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भारत सरकारनं जे आहे निर्णय घेतला पाहिजे पार्लमेंटमध्ये आणि सगळीकडे जिथे जिथे आवश्यक आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट हलीमा बी कुरेशी. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.